सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आपली रिटर्न जर्नी स्टार्ट होते आजपासून. आता आम्ही आहोत लेहमध्ये, जांबाला इन हॉटेलमध्ये, जिथे आपण आधी पण थांबलेलो 2 दिवस. सो इथून निघतो आहे आता आणि इथून आपला परतीचा प्रवास सुरू होतो आहे. तर आजचं डेस्टिनेशन असणार आहे श्रीनगर. वाजलेत आता 7:15. 15 मिनटात आम्ही निघू इथून आणि आता मुंबईला पोचायला 4-5 दिवस लागतील. सो ऑल सेट. बाईक वगैरे इथे बांधून झालेली आहे. फक्त आता हॉटेलचं बिल पेमेंट करायचं आहे. त्या दोघांचं पण तिथे चाललं आहे. बाईकला सामान बांधायचं आणि पटकन 15 मिनटात निघायचं. त्याला तर मग भेटू कुठेतरी रस्त्यात नाश्ता करायला. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. हो, बाय बाय ले, सी यू सून. ओके, अशा प्रकारे आम्ही फायनली जे की आम्ही 8-9 वाजता निघत होतो ते आज बरोबर 7:30ला निघालो आहे. 7चं टायमिंग होतं निघायचं, पण नाही उठू शकत. थंडीमुळे हे होतं, जरा प्रॉब्लेम होतं. फ्युलअप वगैरे आमचं ऑलरेडी आहे, त्यामुळे काय करायची गरज नाही. मध्ये कुठेतरी रस्त्यात डायरेक्ट कारगिलला वगैरेच पेट्रोल टाकू आम्ही. हां, आता रिटर्न जर्नी चालू झाली आहे, तर आता घरची ओढ लागायला लागली आहे एकदम. तरी पण घरी जायला अजून आम्हाला 5-6 दिवस लागणारच आहेत. आज आमचा दिवस 14वा आहे. आज फ्रायडे आहे ना. 2 आठवड्यापूर्वी शनिवारी आम्ही निघालेलो मुंबईवरून. 14 दिवस कसे गेले कळलंच नाहीत. लेहमध्ये बऱ्याच गोष्टी डेव्हलप होत आहेत. बरंच काय डेव्हलपमेंट होती आहे. लेहची सुंदरता जपली पाहिजे इथल्या लोकल लोकांनी. आणि जे टुरिस्ट येतात त्यांनीसुद्धा जास्त इथे काय हे नाही केलं पाहिजे, जेणेकरून भावी पिढीला हे लेह लडाख देवाने जे सुंदर ठिकाण बनवलं आहे ते बघायला मिळेल. एक BROचं एक वाक्य होतं, गॉड क्रिएटेड लडाख अँड वी कनेक्टेड लडाख टू पीपल. कारण वो नदिया, ये नदिया ये चौबारा, या आना ना दोबारा. आऊंगा लेकिन मी पुन्हा येणार आहे इकडे. कारण का लडाख आम्ही फिरलोय तसं बऱ्यापैकी, पण अजून बऱ्याच गोष्टी फिरायच्या बाकी, जसं की जंस्कार व्हॅली, स्पिती तर ते त्या साईडला येतं जरा, मनाली साईडला. जंस्कार व्हॅली फिरायची बाकी आहे. बरं ते हानले वगैरे, तो उमलिंगला, या सगळ्या गोष्टी बघायच्या आमच्या बाकी आहेत अजून. सो पुन्हा एकदा एक लडाख ट्रिप होणारच. पण तेव्हा आम्ही असं पूर्ण नाही चाललो ना, म्हणजे मुंबई टू डायरेक्ट बाईक मनालीला वगैरे, चंदीगड, असं दिल्ली वगैरे कुठेतरी पाठवणार आणि तिकडून स्टार्ट करणार. तर मंडळी, हे शेप्स बघा डोंगराचे कसे एकदम असं कोरीव काम केल्यासारखं वाटतंय काहीतरी. आणि अशा प्रकारे आमचे 100 किलोमीटर कंप्लीट झालेत निघाल्यापासून, ऑलमोस्ट 1.5 तासात, जे की चांगलं आहे. लामायरू मूनलँड. हां,
मंडळी, आम्ही पुन्हा एकदा फोटोला पास क्रॉस केलेला आहे. आता उतरतोय खाली. मागे गेला फोटोला पास, त्या दिवशी येताना बर्फ होता, आज ऊन पडलंय पण थंडी लागतेच आहे, असं झालंय. आणि हा काय नजारे, जाताना येताना वेगवेगळेच नजारे दिसत आहेत दोन्ही साईडनी. हे मागचं दिसत नव्हतं ना आम्हाला आधी. एक नंबर आहे. हां, आणि बरं का, अजून एक गोष्ट राहिली सांगायची. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की आपण 8-9 स्टेट्स कवर करणार आहोत, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यातले आता आपले 3 स्टेट्स कमी झालेले आहेत. आणि आपण ज्या स्टेट्स पार करत लडाखला पोचलेलो तेच स्टेट्स पुन्हा एकदा पार करत मुंबईला पोचणार आहोत. पण आता येताना आपण कसं मुंबई, अहमदाबाद, अजमेर, भटिंडा, अमृतसर असं करत आलेलो ना, पण आम्ही जाताना असं नाही करणार आहे. जाताना आम्ही जम्मूपर्यंत तर सेमच असणार आहे, तिथे काय वेगळा ऑप्शनच नाही आहे. पण जम्मू नंतर आम्ही बहुतेक लुधियाना किंवा पटियाला जाऊ, मग तिथून पुढे जयपूरला जाऊ, उदयपूरला जाऊ, असं करत महाराष्ट्रात एंट्री करू. सो असं कायचं आहे. तर चला, आता घाट उतरतोय. एकदम स्टीप स्लोप आहे. 13,000 13,500 फूटवरून परत आपण एक 10,000-9,000 फीटवर जाणार आहोत. हो, लेट्स गो. हा व्ह्यू बघा, नदी, हिरवळीचा डोंगर, त्याच्यानंतर मध्ये खडकाचा डोंगर आणि त्याच्यावरती बर्फाचा डोंगर, एकाच ह्याच्यात सगळं काही. हा ओ हो, हाय बद्दी. सोनमार्ग पोचायला 140 किलोमीटर, सोनमार्ग नाही सॉरी, श्रीनगर पोचायला 140 किलोमीटर बाकी आहेत. आणि वाजलेले असतील 2:30, 2:15, 6च्या आत आम्ही कसंही पोचतोय. सो चला. ओके, तर मंडळी, हा आहे नेक्स्ट डे. ॲक्च्युली काल झालं असं की काल आम्ही निघालो लेहवरून श्रीनगरसाठी, ठीक आहे. तर ह्याच्या आधीची जी क्लिप बघितली असेल तुम्ही, ती आहे द्रासमधली. आणि जसं की आम्ही द्रासपर्यंत नॉनस्टॉप आलो, 260-270 कितीतरी किलोमीटर. आणि त्याच्यानंतर द्रासनंतर लागतो जोजिला पास, जो की द्रासपासून आहे 40 किलोमीटरवर. आणि तिथून पुढे लागतं सोनमार्ग, म्हणजे द्रासपासून सोनमार्ग आहे 65 किलोमीटर. तो हा जो 65 किलोमीटरचा पॅच आहे तो कवर करायला आम्हाला लागले जवळजवळ 4 तास. 4 तास का लागले बरं? तर झालं असं की द्रासपासून जो पाऊस चालू झाला, तो पाऊस एवढा बेकार पडत होता जोजिला पासवरती. बर्फ पडत होता का गारांचा पाऊस पडत होता कळालं नाही, पण पडत होता. आणि त्याच्यात रस्ते एकदम बेकार, त्याच्यात ट्रॅफिक त्याच्यापेक्षा जास्त बेकार. सो असं करता करता आम्हाला श्रीनगरला पोचायला झाला बराच उशीर. आणि त्यानंतर आम्ही जे हॉटेल आधी ठरवलेलं ते तिथे जाऊन बघितलं आणि आम्हाला पटलं नाही हॉटेल. सो मग आम्ही पुन्हा दुसरं हॉटेलच्या शोधात वगैरे, आणि मग परत वेळ झाला. आणि त्यात ऑलरेडी भिजलेलो पावसामुळे, सगळं
सामान म्हणजे कवर तर होतं, पण वरून बिरून बुटं बिटं तर चिप ग्लव्ज वगैरे तर झालेले सगळे. सो म्हणून मग तो काल रात्री व्हिडिओ एंड करायचा राहून गेला तो गेलाच. आणि असंही काल दिवसभरात काय जास्त शूट केलं नव्हतं, म्हणून बोललो की चल 2 दिवस आपण मर्च करून टाकू, कारण का आता रिटर्न जर्नीमध्ये तर काय असं जास्त दाखवण्यासारखं नाही आहे. पण हा सुंदर नजारा, हा दल लेक, हे डोंगर, ते राईट साईडला बर्फाचे डोंगर, हे आजपासून नाही दिसणार आपल्याला, कारण का आता आपण खाली उतरणार आहोत जम्मूमधून. सो आजचा प्लॅन असा आहे की आज पण जवळजवळ 430 किलोमीटर करायचे आहेत. सो प्लॅन असा आहे की पहिले 200-250 किलोमीटर नॉनस्टॉप करायचे, कारण का ते केलं तरच नंतरचे 200 किलोमीटर जरा बरे पडतात. सो बघू आता कुठपर्यंत जाता येते. जिथपर्यंत भूक नाही लागत, रस्ता चांगला आहे, तिथपर्यंत जाणार आम्ही पटपट. जरा दमलं की थांबायचं मग. सो टाटा बाय बाय दल लेक, सी यू नेक्स्ट टाइम. कधीतरी फुर्सतमध्ये फक्त काश्मीर फिरायला येणार. आणि बऱ्यापैकी आता थंडी कमी होत चालली आहे. आज मे बी आज परत 1 ते 35-40 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही पोचस्तोवर होईल. ओके, तर चला. ओके मंडळी, फायनली हायवेला लागलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि समोर ते छोटे छोटे डोंगर दिसत आहेत, लांबून छोटे दिसत आहेत ॲक्च्युली, ते आहेत खूप आवाढव्य. गोप्रोमध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही, पण आपण तिकडे न जाता थोडंसं असं वेगळं वळण जरा घेणार आहोत. ते मला वाटतं गुलमार्गचे वगैरे डोंगर आहेत. सो बाय बाय बर्फीले पहाड. बस झाली आता थंडी. आता लय गारटलोय एवढा दिवस, 7-8 दिवस थंडीमध्ये. अब सहा नाही जाता. कधी बसून ॲक्च्युली 1 तारखेला आपण लेहला पोचलेलो ना, 25, 30, 31ला पोचलेलो लेहमध्ये ना. हां, 31 ते 7, 8 दिवस. हां, तर आता आम्ही काश्मीर क्रॉस करतोय. आणि हे बघा, इथे तुम्हाला राईट साईडला जे दिसत आहेत CRPF जवान, अशा बऱ्याच गाड्या पूर्ण जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये, श्रीनगरपासून जे चालू झाल्या आहेत ना गाड्या, त्या चालूच आहेत. ते आता पूर्ण आम्हाला जम्मूपर्यंत तशा ठिकठिकाणी 1-1 किलोमीटरच्या अंतरावर असतात, पूर्ण प्रिपेड. सो असं काहीसं आहे जम्मू काश्मीरचा. ही पण एक वेगळी बाजू आहे. आपण म्हणतो पीस आहे सगळीकडे, पण तसं नाही आहे. तर तसं असतं तर एवढ्या थंडीत किंवा उन्हात पावसात हे जवान आपले असे उभे राहिले नसते इथे रस्त्यावर जागोजागी. एनिवेज चला. हे बघा, ही सुंदर सुंदर झाड, हीच झाडं मी म्हणत होतो. ही बघा, ही मोठी मोठी मस्त वाटतात. ते बघितलं पाहिजे जरा, त्या काय झाडांचे नाव वगैरे. हो, हा 40 किलोमीटर आम्ही आलोय निघून. चाय ब्रेक घेतलेला, चहा बिस्किट खाल्लंय. आणि काल तर आम्ही ब्रंचच केलेला, पण आज 12 वाजायला आलेत, 11:45 झालेले. पण एवढी जास्त अशी जेवणासारखी भूक लागली नव्हती, त्यामुळे चहा बिस्किटने भागवलं आहे जरा. आता डायरेक्ट 1-2 वाजता, 2 वाजता जेवायला कुठेतरी थांबू. मे बी तोपर्यंत आपण पंजाबमध्ये सुद्धा पोचलेलो असू, मे बी. कारण का आपण टाकलं आहे जलंधर. आणि बराच वेळ झाला असा नुसता स्टीप रस्ता, उतार चालू झालेला आहे. आपण त्या अल्टिट्यूड डोंगरातून खाली उतरतोय आता.
ओके मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पंजाबमध्ये एंटर केलेलं आहे जम्मूमधून. मागे थोडं आम्ही जेवायला थांबलेलो, पण तो आम्हाला शॉर्ट ब्रेक ठेवायचा होता, त्यामुळे पटपट जेवलो आणि निघालो. कारण का आपली मंजिल बहुत दूर थी. आज आता वाजले 4 आणि आपल्याला पोचायचं आहे जलंधरला, जे की इथून आहे 130 किलोमीटर. पण आता रस्ता नॅशनल हायवे नसून आता स्टेट हायवे असणार आहे, त्यामुळे रस्ता जरा कमी जास्त काय बोलतात खराब वगैरे असू शकतो किंवा गाड्यांची वर्दळ जास्त असू शकते, त्यामुळे पटकन कवर करता येणार नाही. सो चला. आणि खरं सांगायचं तर आजचा जो दिवस आहे ना, म्हणजे कालपासूनच आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे, पण काल एवढं आम्हाला काय फील होत नव्हतं. पण आज तिघं पण असे मिळमिळतच आहेत, काय कळत नाही आहे काय इंटरकॉम तर आता तिघांच्या पण डेड हे झालेत, चार्जिंग लो झालेली आहे, त्याच्यामुळे काय बोलणं होतच नाही आहे. मे बी त्याच्यामुळे असू शकतं, पण माहिती नाही. पण मध्ये असा 2 वेळा आम्ही ब्रेक जेव्हा पण घेतला ना, आपलं खाल्लं पटपट निघालं, बस एवढंच केलं, दुसरं काय हेच नाही. सो एनिवेज चला, जलंधर 128. रिटर्न जर्नी एवढी का बोरिंग असते यार. मला पर्सनली तर बोर होत आहे. आणि बघू या, आम्ही आता थोडा डिफरंट रूट चूज केला. येताना आपण वाया अमृतसर आलेलो, आता आपण जाताना वाया जलंधर जातोय. सो बघू काय जरा वेगळं वाटतंय तर.